खरं तर हा स्थानिक लेवलचा विषय आहे. मात्र जे वलय राज्य लेवलचं आहे असीम सुरोदे यांना त्यांच्याकडून नोटीस पाठवणं तुम्ही कसं पाहता? आता मागच्या त्या प्रकाश आंबेच्या प्रकरणापासून हे भूत नाव हे काय असीम सरोदे अर्धा हिंदुस्थानी अर्धा पाकिस्तानी नाव मला पाहायला मिळालं. आता त्याला आमच्याशी खेळायचं आहे तर आम्ही पण कोर्टाने सक्षमपणे खेटू त्याला. संदर्भात कायदेशीर उत्तर ते देतील न बसणार आहे. त्या संदर्भात कायदेशीर उत्तर ते देतीलच अशी अपेक्षा आहे. परंतु आज मला कळलं की आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये विनाकारणच ते माझ्या नावावर घसरले. परंतु त्यामधून सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता ही विकसित झालेली नाही असं दिसते. माझ्या असीम अशा नावामुळे आणि सरोदे अशा आडनावामुळे त्यांनी असं म्हटलं की अर्धवट पाकिस्तानी असं पहिल्यांदाच आम्ही पाहिलं. तर हे वक्तव्य सुद्धा माझी बदनामी करणार आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. असे अनावश्यक वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे. ही महाराष्ट्रातली संपूर्ण जनता त्यांना वारंवार सांगत आहे की संजय गायकवाड तुम्ही असं बोलू नका, तुम्ही चांगलं वक्तव्य करा. लोकप्रतिनिधी आहेत, ते कायदे मंडळात ते बसतात, परंतु त्यांची भाषा नेहमी बेकायदेशीरपणाची, वागणूक नेहमी बेकायदेशीरतेकडे जाणारी अशी का आहे असा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांना पडलेला आहे. आता माझ्या नावाबद्दल त्यांनी म्हटल्यामुळे मला हे सगळ्यांना सांगणं आवश्यक आहे की संजय गायकवाड यांचा संस्कृतीशी काही संबंध नसेल. केवळ पुतळे लावणं म्हणजेच फार देशभक्ती असं त्यांचा गैरसमज झालेला असेल. म्हणून त्यांना सांगायला पाहिजे की संस्कृत भाषेमध्ये असीम हा शब्द आहे. असीम या शब्दाचा अर्थ ज्याला सीमा नाही असा जो तो असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपण आपल्या संस्कृतीमध्ये अनेकदा लग्नपत्रिकांमध्ये सुद्धा माझ्या नावाचा वापर बघतो. भगवान की असीम कृपा से आमच्याकडे अशा प्रकारे मंगल कार्य आहे, आपण या अशा प्रकारच्या पत्रिका आपण वाचतो. आसीम असं लिहिलं असेल तर ते मुस्लिम नाव आहे.